फुलंब्री तालुक्यातील गिरिजा नदीत वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू आहे। या उपशामुळे अनेक गावांच्या पिण्याच्या पाईपलाईन तुटल्या, त्यामुळे नदीतून विहीर भरल्या असल्या तरी गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गिरिजा नदीत अवैध वाळू उपसा थांबवण्याचा ठराव पेंडगाव ग्रामपंचायतमध्ये मंजूर करण्यात आला असून हा ठराव तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील बोरगाव, वर्जा, शेवता, पाडळी, निमखेडा या गावांमध्ये जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे। यामुळे पाईपलाईनचे नुकसान झालंय। अनेक गावांमध्ये घरकुलाचं काम सुरू आहे, तरीही लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळत नाही। फुलंब्री तालुक्यात कुठेही वाळू पट्ट्याचा लिलाव झाला नाही, मात्र तरीही रात्रंदिवस वाळू उपसा सुरू असून शासन मोफत वाळू देण्याचं आश्वासन देत आहे। पेंडगावमधील एकाही घरकुल लाभार्थ्याला वाळू मिळाले नाही। तसेच महसूल विभाग आणि वडोद बाजार पोलीस ठाण्याच्या सहकार्यामुळेच ही अवैध वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच 2 दिवसात वाळू उपसा थांबला नाही तर तहसील कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा पेंडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलाय। महावीर जयस्वाल, MCN न्यूज, फुलंब्री।